सध्या राज्याच्या राजकारणात धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वरून वातावरण चांगलं तापलं आहे। आज विधानसभेत या विधेयकावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत केलेल्या एका विधानामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला। परिस्थिती इतकी टोकाला गेली की सत्ताधाऱ्यांनी थेट आव्हाडांच्या निलंबनाची मागणी केली। शेवटी अध्यक्षांच्या निर्देशानंतर आव्हाडांना सभागृहाची माफी मागावी लागली। नेमका काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूया त्या सविस्तर रिपोर्टमध्ये। महाराष्ट्र सरकारने आणलेलं महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 काल विधानसभेत चर्चेसाठी आलं। सक्तीच्या धर्मांतराविरोधात कडक शिक्षेची तरतूद असलेल्या या विधेयकाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली। या विधेयकाला ठाकरे गटाने पाठिंबा दिला होता, मात्र तरी देखील जितेंद्र आव्हाड वादग्रस्त वक्तव्य करत ते काय म्हणाले पाहूयात। त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळक अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने लिहिलंय, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा। हे विधेयक धर्म स्वातंत्र्य देणारं नसून धर्मावर पाळत ठेवणारं आहे। एखाद्याने धर्म बदलला तर त्याला थेट गुन्हेगार ठरवले जात आहे। या विधेयकाच्या माध्यमातून सरकार धर्माला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि आव्हाड इतकेच बोलून थांबले नाही, तर त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा संदर्भ देत ते पुन्हा म्हणाले की महाराजांचा राज्याभिषेक का होऊ दिला नाही, तेव्हा कोणता धर्म आडाला होता, असा सवाल उपस्थित करत त्यांनी केलेल्या विधानावर सत्ताधारी बाकावरून तीव्र आक्षेप घेण्यात आला। मंत्री शंभूराज देसाई यांनी तत्काळ उभे राहून आव्हाडांच्या विधानाचा निषेध करत काय म्हणाले पाहूयात। महाराजांच्या राज्याभिषेकाबाबत असे दावे आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय। हे विधान पटलावरून काढून टाकावे अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी लावून धरली। तसेच महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मंत्री नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाची माफी मागा आणि निलंबन करा अशी घोषणांनी सभागृह कशा प्रकारे डोक्यावर घेतलं, थोडक्यात पाहूयात। जितेंद्र आव्हाड भाषण करीत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला आपलं सर्वांचं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अतिशय निंदनीय शब्दांचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। अध्यक्ष महोदय, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणीही मोठं होऊ शकत नाही। आणि अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी सूचना केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना संधी मिळाली होती की संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या माफी मागण्याची त्यांना संधी मिळाली होती। तरी पण अध्यक्ष महोदय, त्यांनी त्या संधीला पण ठोकारलाय। तुम्हाला निर्देश द्यावे लागले अध्यक्ष महोदय, हे बिलकुल महाराष्ट्र सहन करून घेणार नाही। आणि म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी अशब्द वापर केलेले आहेत, माझी आपल्याला विनंती असणार आहे की त्यांना सभागृहात निलंबित करण्यात यावं। तुम्ही माफी मागायला सांगितले अध्यक्ष महोदय, तरी पण हातवारे करणं आणि आमच्यावर उपकार करतात असे जे काय ते दाखवतायत अध्यक्ष महोदय। उद्या काय हे लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करतो अध्यक्ष महोदय, यांना पहिले निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून। नाहीतर अध्यक्ष महोदय, उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय, हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा, फोनवर बोलतायत। अध्यक्ष काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिप्या आणि औरंगजेबाबद्दल जाऊन, आम्ही काय बोलणार? पण पहिले ना अध्यक्ष महोदय निलंबित करा, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय निलंबित करा। गोंधळ इतका वाढला की कामकाज काही काळ थांबवावं लागलं। अखेर विधानसभा अध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर आणि त्यांच्या निर्देशानुसार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विधानाबद्दल सभागृहाची माफी मागितली। आव्हाडांनी केवळ महाराजांच्या राज्याभिषेकाचाच नव्हे तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचाही उल्लेख करत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता। एकीकडे धर्मांतराचा कायदा आणून सरकार हिंदू धर्माच्या रक्षणाचा दावा करत आहे, तर दुसरीकडे विरोधक या कायद्याला वैयक्तिक स्वातंत्र्यावरची गदा मानत आहेत। पण या सगळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून झालेला राडा आजच्या दिवसाची मोठी बातमी ठरला आहे। आता हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।